उल्हासनगरमध्ये धर्मांतराचा मुद्दा हा चर्चेत आला असून दृष्टी चौधरी या मुलीचं ब्रेन वॉश करून तिला मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतर करून घेतल्याचा आरोप तिच्याच कुटुंबियांनी केलाय। या संदर्भात विठ्ठलवाडी पोलीस स्थानकामध्ये 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अधिक तपास सुरू आहे। तर काही वर्षांपूर्वी दृष्टी शेजारी राहणाऱ्या मुस्लिम कुटुंबाच्या संपर्कात आली। दृष्टी त्या कुटुंबातील लहान मुलांची शिकवणी घेत होती आणि त्यानंतर ती या कुटुंबासोबत लंडनला जाऊन आली। आल्यानंतर आपण धर्मांतर केल्याचं तिनं म्हटलंय आणि आपल्या कुटुंबियाच्या संमतीनं धर्मांतर केल्याचं प्रमाणपत्र तिनं दाखवलं आणि त्यानंतर तिच्या कुटुंबियांना धक्काच बसलाय। तिचं नाव बदलून आयेशा असं करण्यात आलं होतं। कुटुंबियांनी विरोध केल्यानंतर काही जणांनी दृष्टीच्या कुटुंबियांना सुद्धा धमकावल्याचं तक्रारीत म्हटलेलं आहे। तर आपल्या मुलीचं धर्मांतर करून तिला दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी केलं जाऊ शकतं असा संशय तिच्या कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात आलाय आणि या प्रकरणी आता पोलिसांकडून अधिक तपास देखील सुरू आहे। नोव्हेंबर 5-5:30च्या दरम्यान मुलीने एक शहाजत पेपर दिला आणि बोलली आता तुला काय करायचं ते कर, मी धर्मांतर केले। ते पेपर घेऊन मी पोलीस स्टेशनला गेली, पोलिसांना दाखवला आणि ती व्हायरल झाल्यामुळे सारा उल्हासनगरमध्ये झाल्यामुळे मला संघटनेचा सपोर्ट भेटला। संघटनेच्या सपोर्टने मी आतापर्यंत मुलीला जहादीपासून वाचवण्याचा प्रयत्न करते। आरोपीला अटक करण्यात आलेली, पण आरोपीला शिक्षा व्हावी हीच माझी विनंती आहे। का तर आज ही माझी मुलगी त्यांच्या ताब्यात आहे, त्यांच्या हिसाबात तिचं ब्रेन चालतोय। का तर तिला टॉर्चर केलं जातं की ब्लॅकमेल केलं जातं, कशाबद्दल ती आमच्याशी एवढं वाईट वागते। जी मुलगी कधी आम्हाला तू म्हणून कधी आई तू करून न बोलणारी मुलगी आज आम्हाला प्रोस्टिट्यूशनचा आरोप लावते। आता माझ्या मुलीला तिथून काढायचं आहे। मला कशाही परिस्थितीत मला माझ्या मुलीला ते इस्लामकडून काढायचं